जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनदूत हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, नमः पार्वती उपदेश महाराज, हर 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 भावे गावे गीत, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव, अनिकांचे कानी गुणदोष मनान आणि मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा, वेची जे वचन जेने राहे समाधान, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, तुका मने फार थोडा तरी पर उपकार, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, विठाला महायोग पीठे तटे भीमरत्य, वरम पुंडरीकाय दातो समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, शिवभोगा चक्रवर्ती त्याचे पाय, माझे चित्ती वाचे वदता शिवनाम, दयान बादी क्रोधका, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता, 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 शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज जावाव्या शुभटा, नमो सद्गुरु तुकया दानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन जय हो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे गिर्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले त्याने स्वराज सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्या तुम्हाला विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैरागाचे महामेरू देवमान्य संत मान्य नोहे नोहे पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे परमार्थाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्री संत वैराग्य मूर्ती श्रीमंत तुकोबाराय यांचा बघा ते 4 म्हणाले मी अभंग 6 चरणाचा हा सवय लागली 4ची म्हणून ते 4च म्हणाले 6 चरणाचा तुम्ही म्हणता ना उशीर झाला एवढा मोठा कशाला घेत कसं असतंय मोठ्या खाली बारकाचं झाकून जात विठाला विठाला हो 6 चरणाचा अभंग आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला अत्यंत साधा आणि सोपा देव प्राप्तीचा उपाय सांगतात विठाला बघा आपण जर देवाच्या प्राप्तीचा जर विचार केला पाठीमागच्या युगामध्ये कोणतं सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग तर या युगामध्ये देव जर प्राप्त करायचा असेल तर करणे लागे नाश जीवाचा असणारा नाश करावा लागायचा जीव असणार हे शरीर असणार एकदम असणार पुष्ट व्हायचं पण तरी सुद्धा देव भेटत नसायचा पण आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायने तुम्हा आम्हाला अत्यंत सोपा उपाय सांगितला
सोपं आजकाल कोणी ऐकत नाही, लोकांना अवघड ऐकायची सवय लागली महाराज. पण आपल्या हिताचं जर कोण सांगत असून ते संत महात्मे असतात की अवघडातून असणारं सोपं करून ते आम्हाला सांगतात. आणि या अभंगाद्वारे आज जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, तुम्हाला जर देव आपलासा जर करून घ्यायचा असेल तर पहिल्या चरणामध्ये सरळ सरळ सांगतात की बाबा भावे गावे गीत. भावनेनं जर भगवंताचं गीत गायलं, भजन केलं तर भगवान परमात्मा तुमचा होऊ शकतो, देव तुम्हाला भेटू शकतो. कारण तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. मग महाराज दुसरा उपाय कोणता आहे? महाराजांनी सांगितलं की अनेकांचे कानी गुण दोष मनान. कुणाचे गुण आणि कुणाचे दोष काढत बसू नका, कारण की गुण दोष काढत जर बसलात तर मज हेही नाही आणि तेही नाही, दोन्ही पासून वेगळा. हा गुणदोष काढत बसतान तर आयुष्य थोडं आहे. या आयुष्यामध्ये कुणाचे गुण आणि कुणाचे दोष काढण्यामध्ये असणारं आयुष्य निघून जाईल. मग भजनाशी उरले ते काय पाहिजे. भजन कधी करणार? त्याचं असलं त्याचं तसलं हे करण्यापेक्षा कुणाचा गुण आणि दोष काढू नका. निवांत असून एका जागेवर बघून भगवंताचं असणारं आवडीने सुंदर असं त्याचं गीत गा, भजन गा. आणि परत महाराजांनी तिसरा उपाय सांगतात, तर भजन बी गायलं तरी देव भेटतो. पण महाराज अजून काही कुठला एखादा पर्याय आहे का? महाराजांनी सांगितलं हो, मस्तक हे ठेंगणा करी संतांच्या चरण. संतांची साधू संतांची सेवा केली आणि साधू संतांची सेवा करून जर महाराज संत प्रसन्न झाले, संत भेटले की देव भेटले. बस याच्या पुढे मला तुम्हाला सांगायचं नाही. संत भेटले ना की तुम्हाला देव भेटला. का? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बरं महाराज अजून चौथा उपाय महाराज सांगतात की वेची जे वचन जेने राहे समाधान. आता दोन पाठ येतात महाराज. बोली जे वचन अस्कर मालिकेमध्ये असणारा बोली जे येते आणि आपल्या देवडीकर प्रत्येमध्ये वेची जे असते. मग वेचणे आणि बोलणे दोन्ही समानार्थी शब्द आहे. मग बोलताना असं बोलायचं की जेणेकरून दुसऱ्याचं असणारं अंतःकरण दुखवल्या गेलं नाही पाहिजे. आपलं बोलणं म्हणजे सारे दसकट मोडले होते. तसं जर बोलतात तर दुसऱ्याच्या अंतःकरणाला ठोस पोहोचेल आणि त्या ठिकाणी असणारा तुमचा परमार्थ होणार नाही. बोलायचं असेल तर असं बोला, साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचा. बोले ऐसा बोले. प्रमाण तुमचं बरोबर आहे 100%, त्याशी काही नाही. पण आपलं सरळ सरळ भाव चालू सांगायला की बोलताना असं बोलायचं की दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या बोलण्यानं दुसऱ्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे असं बोलावं. बर महाराज मग पाचवा उपाय काय आहे? महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे फार आणि तोडा थोडा तरी पर उपकार. बघा हे चरण मात्र सर्वांना घ्यायजोगं आहे तुकाराम महाराजांचं. आपल्या जीवनामध्ये आपण जी गोष्ट आपल्यापाशी असेल ती दुसऱ्यांना थोडी थोडी तुकवण्या द्यायला पाहिजे. जास्त नसन पण थोडी तरी द्यायला पाहिजे. महाराजांनी स्पष्ट सांगून टाकलं, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. जास्त करायला नाही सांगितला पण थोडा तरी परोपकार आपल्या हातून घडला पाहिजे. का? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अभंगाचा सरळ सरळ भाव माझ्या अल्पमतीनं अल्पबुद्धीनं तुमच्या समोर ठेवला. आता संकल्पित वेळेमध्ये 11च्या आधी 2 मिनिटं कमी असताना आपलं जय विठ्ठल होईल, काळजी करू नका. पावसाळ्यामध्ये आभाळ येतं, आभाळ आणि आभाळ येतं असा लांब ढग असतो. लांबलचा ढग वाऱ्याच्या झुळकीनं आपला असं आपल्या गावाकडे येऊन दिसतो. माणूस म्हणते आता पाऊस येणार, पाऊस आता पडणार. पण महाराज अचानक असणारा एक 15 ते 20 मिनिटं पाऊस पडतो. दन 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 आणि लगेच परत ऊन. मला सांगा पाऊस दनदन पडून उघडाव का रिपरिप करीत 2-2 दिवस झड लागाव? दनदन पडून उघडाव. तसं दनदन कीर्तन करायचं, 11च्या आधी संपून टाकायचं. विठाला कुंडली गवरला हरी विठ्ठल.
चिंतनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही थोडक्यात परिहार, तो म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भक्तश्रेष्ठ हनुमानजीच्या दरबारामध्ये गेली 32 वर्ष झालं ही 23 सॉरी हा कालचं होतं तेच आठवण्यात आलं. हा गेली 23 वर्ष झालं, 22 वर्ष झालं आणि हे 23वे वर्ष. बघा, गाव छोटं आहे पण नित्यनेमानं भक्ती केली ना तर ती महत्वाची असते. कधी आता कसं आहे, काही काही माणसं कार्यक्रम करतात, या वर्षी मोठा करायचा, पुढच्या वर्षी छोटा करायचा, छोटा मोठा छोट्या मोठ्या मध्ये असणारा सप्ताह मोडून जातो. नित्यनेमामध्ये जर साधना चालत असेल तर त्या ठिकाणी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मग नित्यनेमानं तुम्ही सर्व गावकरी अत्यंत प्रेमभावानं, आणि विशेष म्हणजे आता बोलायला काय हरकत नाही, गाव आपलंच आहे, आपणच आहे. समधी नवीन ड्रायव्हरला तुम्ही संधी देतात, ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. मला सांगा, किती जरी शिकून आलं, कुठं जरी काशी हरिद्वार उत्तराखंड कुठं जरी गेला आणि गावाकडे अभ्यास करून आला तो विद्यार्थी, आणि जर त्यानं प्रत्येकाला म्हणू लागला अशी म्हणायचा टाइम तुम्ही हसनाबाद करणे येऊ दिल नाही, ही एवढं मात्र आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल तुम्ही जाणून सर्व असणाऱ्या नवोदित कीर्तनकारांना, आता याच्यामध्ये एक 2-3 कीर्तनकार सोडले तर सगळे नवीनच आहेत. मी बी नवीन आहे, मी तरी काय असा जुना आहे का? केस पंट झाली म्हणून मी तसा जुना आहे का? नाही, मी सुद्धा नवीन आहे. आता 10-5 वर्ष झालं माझ्याही कीर्तन सेवेला सुरू झाली. पण तुम्ही असणार मोठ्या अंतकरणानं आपल्याच लेकराचं कौतुक आपल्या डोळ्यानं तुम्ही पाहतात. बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवू लागे तरी अधिकची त्याचा संतोषी आहे. बघा, जर एखादं लहान मुलं असेल आणि त्या मुलाला बाप ताटामध्ये जेवायला घेऊन बसतो, जेवत 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 काय करतो, त्या मुलाला खाऊ घालायला असतो, पण जेवता जेवताच मुलगा काय करतो, त्या बापाला खाऊ घालतो, त्यावेळेस बापाला किती आनंद होतो. तशीच गोष्ट आहे महाराज ही, की तुम्ही असणार नवीन व्यक्तींना नवीन कीर्तनकारांना प्राधान्य देतात. तुमचे शतशः आभार मानतो. विठ्ठला सर्व गावकरी अत्यंत प्रेम भावानं या सप्ताहाचं आयोजन करतात. सुंदर असे भजनी मंडळ सर्वजण या ठिकाणी करतात. मला या कार्यक्रमासाठी ज्यांनी फोन केला असे आमचे आदरणीय भाऊ काका असतील, रामेश्वरजी सर असतील, नवनाथ भाऊ, बापू, सचिन भाऊ, आजचे ज्यांचं अन्नदान होतं सचिन भाऊ आणि अंगद भाऊची होती. बघा, कारण की कसं असतंय, कार्यक्रम तारीख महाराजाची घ्यायची, कुणाच्या तरी एकाच्याच फोन लावला जातो ना, पण निवेदन इथं बैठकीत झालेलं असतं, महाराज घ्यायचा का नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या गावकऱ्याच्या संगम मतानं इथं येण्याचा, दर्शनाचा तुमचा योग लागला. गेली 3 वर्ष झालं नित्यनेमानं ही सेवा तुम्ही मला देतात, आणि या सेवेसाठी मी तुमचा सदैव ऋणी राहील असं म्हणावं लागेल. म्हणून या सेवेसाठी सुंदर असे भजनी मंडळ, सुंदर आमचा विशाल भैया, नवोदित असणारा मृदंगाचार्य, उत्तम असा गोड अशी थाप, गोड हात आणि स्वभावही तितकाच गोड आहे. विशाल भैया तुम्हालाही धन्यवाद. तुमचे सकाराम महाराज, खाडे महाराज, सर्व भजनी मंडळ असणारे आमचे पंढरपोटे माऊली, चोले महाराज, आमचे भोसले मामा, आपल्या भागाचं भूषण असणारे हरिभक्तपरायण सर्वांचे गुरुजी ते, आमचे बी गुरुजी ते वैजनाथ गुरुजी अंकुशे, तेही 7 दिवस आपल्या इथं उपस्थित असतात, त्यांना धन्यवाद. आमचे रामधन महाराज गव्हाणे वाघोलीकर, तेही आज आले, त्यांना धन्यवाद. तसेच आपल्या भागातील एक वारकरी रत्न म्हणायचं श्री हरिभक्तपरायण माझे परममित्र भागवताचार्य रामायणाचार्य रामचंद्रजी महाराज शिर्के, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. ते कीर्तनासाठी आलेले नाहीत, ते सांगन मी तुम्हाला पुढे कशासाठी आलेत, पण तेही आले आणि आल्याबरोबर त्यांना चालीचा योग आला. आदरणीय आमचे गोरखदादा तेही उपस्थित आहेत. तुमचा सुमित भैया माऊली, हा पपाल माऊली बेलोरा, हा विठाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती.
मी दुबळा अर्चित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती स्वीकाराल की बघा. आणि एक विशेष म्हणजे आज आमच्या कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी माझे परम मित्र प्राध्यापक अविनाशजी जगताप सर नुसतं सहज बोललो होतं, सर येतान का म्हणलं. ते म्हणले काही अडचण नाही, बिंदास. तेही आले. संभाजीनगरहून आमचे नक्काते साहेब त्यांनी सांगितलं तुमच्या कीर्तनासाठी आलो, तुमच्या सप्त्यासाठी आलो. कुठं म्हणलेत आमच्या, म्हणले तुमच्या कीर्तनासाठी आलो. पण आलात, तुम्हाला धन्यवाद. सर्व माता माऊल्या, सर्व आवर्गावून आलेले भजनी मंडळ असतील, सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकडे बोलतो. विठाला उद्याच्या कीर्तनकार आमच्या छोट्या ताई कॅमेऱ्याला दिसणार गे, तुम्हाला हे धन्यवाद. चला बघा, जगद्गुरु तुकोबाराय आज या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला देव प्राप्तीचे सोपे सरळ साधे उपाय सांगतात. सरळ साधा सोपा उपाय. प्रत्येकाला जीवन जगत असताना संसारामध्ये एका गोष्टीची आशा आहे, एका गोष्टीसाठी रात्रंदिवस माणूस धडपड 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 करायला. कशासाठी? सुखाचा. टीटी आणली नाही म्हणून मला असं म्हणलं, टीटी आणा म्हणलं होतं, मामा म्हणली होती आणतो. प्रत्येक जण रात्रंदिवस जर कुणाची धडपड कशासाठी असेल तर सुखासाठी आहे बरं का भाऊ. हा बघा विनय करी राहिले, असं होतंय आता ते सांभाळून घ्या. प्रत्येकाची हाव ही सुखासाठी आहे. लहान असेल, थोडा असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणी जरी असला तरी कुणाला वाटत नाही मजल आधी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे ना भावे. कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं, मी हमेशा असणारा जीवन माझं हे दुःखामध्ये घालवावं. कुणालाच वाटत नाही. का? कारण की दुःख कुणाला आवडत नाही. प्रत्येकाची अपेक्षा आहे ती सुखासाठी. आणि सुख जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? प्रपंच नाही. प्रपंच करून सुख मिळत नाही, कारण की दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार हो, त्या ठिकाणी असणारं सुख तुम्हाला मिळणार नाही. मग सुख पाहिजे तर सुखरूप असा असणारा भगवान परमात्मा, त्याला आपलंसं करावं लागेल. सुखरूपाईचा आपुला तोडे देव करुणी गावा, तेने विन देवा, तेने विन देवा सुखरूप होय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन देवा, तेने विन देवा. आपुला तो एक देव करुणी गावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने बिन जीवा, त्याच्याशिवाय सुख मिळणारच नाही. तुम्ही इतरत्र किती जरी सुख शोधत बसलात तरी तुम्हाला सुख भेटणार नाही. सर्व सुखाची आशा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही हिंडतानी जाती न पावला, या व्यक्तीला जीव सर्व सुखाची आशा पूर्ण आयुष्याची आयुष्य असणाऱ्या सुखाच्या शोधात निघून जातं. पण आज सुख भेटत, उद्या सुख भेटत, पण माऊली महाविष्णू ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात बघा, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल बाकवनाचे श्रवणी, कैसी चुक निजरा अंतरोनी इंगलाच्या. अहो या मृत्यू लोकात सुख मिळणं लांब राहिलं महाराज, पण
सुखाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळत नाही. विठ्ठला पण माणूस असणारा आशेवर जगतो, आशेवर. बघा ही आशा फार वाईट आहे. ह्या आशेच्या पोटी माणसाचं दुःखाला प्राप्त होतो. अहो आशेसाठी देवाला सुद्धा नीच वामनत्व आले. त्या आशा उपजली अनंताशी आणि नीच वामनत्व आले त्याची. देवाला सुद्धा आशा उपजली होती. पण आशा ही फार वाईट आहे. आशेनं माणूस काही कराय बघतो, पण त्या आशाच्या पोटी निराशा असते. पण ही जर आशा देवाकडे लावली तर येते नाही झाली कोणाची निराशा. आल्या याच कास कृपेविषयी, कृपेविषयी. देवाकडे जर आशा देवाकडे जाण्याची केली तर तिथं निराशा होत नाही. पण प्रपंचात आशा केली तर निराशा मात्र झाल्याशिवाय राहत नाही. बघा जुन्या काळात तरी एक 15-20 वर्षा खालची गोष्ट आहे. रेल सत्य घडलेली आहे. त्या टायमाला एक महाराज प्रसिद्ध होते आणि त्या महाराजांचा नियम होता की ठरवून पैसे घेतल्याशिवाय कीर्तनाला जायचं नाही. आपण ठरवून आलेलो नाही, इथं कुणीच ठरवून नाही मला वाटतं विषय. पण त्या महाराजांचा नियम होता शिर्के बाबा, ठरवल्याशिवाय गाव सोडायचं नाही. मग लोकांनी सांगितलं अरे ते ठरवून पैसे मागताय, कशाला बोलवायचंय, न गा आपलं जसं असेल तसं चालू देऊ. नाही. पण गावातले काही 10-5 पोरांनी विचार केला, नाही महाराज किती पैसे घेतात. महाराजांनी सांगितलं शेवट 8,000 रुपये घेईन मी. 10-15 वर्षापूर्वीचा काळ आहे. महाराज म्हणजे थोडं कमी करा ना, आमचं गरीब गाव आहे, लहान गाव आहे, थोडा काही परमार्थाचा विचार करा. त्यांनी सांगितलं परमार्थाचा विचार नाही घ्यायची असली ज्ञानाचा तारीख घेऊ नका. स्पष्ट वक्ता सुखी भाऊ डायरेक्ट बोलले. पण गावकरी मात्र हुशार होते तुमच्यासारखे. ते म्हणले 8 घ्या म्हणले तारीख लिहून. तारीख लिहून घेतली. महाराजाचं कीर्तन झालं. कीर्तन असं झालं महाराज सुंदर एकदम गोड कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर पोराने विचार केला, अरे पैसे तर जमलेले नाहीत जास्त, आता करायचं काय. काल जुना आहे 15-20 वर्षापूर्वीचा. त्या टायमाला 5च्या 2च्या 1च्या नोटा होत्या बघा. सगळ्या नोटा जमा केल्या. 5, 2, 1, 20, 10 जेवढ्या असत्या तेवढ्या. पण त्या सिरियलनं लावल्या नाही. 1ची लावली त्याच्यावर 20ची लावायची, 20ची लावली त्याच्यावर 5ची लावायची. अशा खालीवरी सगळ्या मिक्स केल्या आणि एवढं मोठं पाकिट भरलं. महाराजाला वाटलं एवढं गावकरी खुश झालेत, कमीत कमी 10 तरी असतील. अशालाही बिया करायचं. असा करायचं. महाराजांना चोपायचं, बघायचं. ड्रायव्हरला म्हणायचं 10 असतील, चल गावाच्या बाहेर गाडी कर. गावाच्या बाहेर गाडी गेली. बघितलं उघडून, बाबा म्हणला 10च्या पुढे कमीत कमी 15 तरी असतील. पण त्यानं नोटा कशाला बघितल्या, 1 रुपयाच्या, 2 रुपयाच्या, 5 रुपयाच्या नोटा. मग त्यानं सांगितलं थांब आता मी काय करतो, पाठीमागं बसतो आणि पाठीमागं बसून ह्या नोटा सगळ्या मोजतो. गाव होतं महाराजाचं कमी जास्त इथून बीडी इतकं 50-60 किलोमीटर. मला सांगा 2-3 तास गेले पण महाराजाच्या बापाला मी मिळ लागणार. खालची नोट वरी घ्यायची, वरची खाली घ्यायची. त्याची ट्रॅली लावायला त्याचं गाव जवळ आलं. महाराज कीर्तन सांगत होता पण गणितात कच्चा होता. कीर्तन येत होतं पण गणितामध्ये कसा होता. ते म्हणलं आता हे कसं मोजायचं बाबा. ड्रायव्हर हुशार होता, त्याने सांगितलं आणा. सगळ्या एका कागदावर त्या नोटा सगळ्या घेतल्या, त्याची ट्रॅली मारली. टोटल बेरी झाली 5,000 रुपये. अपापापापापापा म्हणला रिवर्स गाडी काय उपयोग आहे. म्हणला हे पोस्का बार निघाला होता एवढा मोठा. महाराजाला दुःख वाटलं. ड्रायव्हर काय ग बसत नाही. ते म्हणला चला माघारी. ते म्हणला लय लांब आहे, असू द्या म्हणला. 3,000चा प्रश्न, 3,000 सोडण्यापेक्षा माघारी चला. आता बघा जायला 2 तास, यायला 2 तास, 11, 12, 1, 3 वाजता महाराज समोर हे शिर्के महाराजांनी गाडी लावली, तशी गाडी लावली. सगळे कार्यकर्ते झोपलेले, फक्त एकटे विनेकरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण गावातले टुपारे आपल्या गावात नाहीत बरं, खातून म्हणतात. मग ते त्यांचा कार्यक्रम सर्व होता. वा महाराज लय ताईट होता राव. काय आरडत होता, भलताच आरडत होता.
ते मला कसं आहे फुकटचं खातेत कुठं जिरविते ना मला आणि बरोबर आहे त्यांचं इथं खाल्लेलं इथंच जिरवायचं तिकडे राहणार जाऊन काम करायचं का नाही इथं खाल्लंय इथंच आरडायचं इथंच वरडायचं देवाचं नाव घ्यायचं विठ्ठला दोन पोरं होते ते म्हणजे गाडी दिसायली कोण असेल धोतर फिटर दिसले आम्ही महाराज महाराज या म्हणले डबल करा कीर्तन नाही बाबा अरे ते पहिलेतले पैसे कमी दिलेत कोण आहेत कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते काय करायचं आता गावातले आहेत ना आपण मना काय अडचण आहे हो म्हणले आम्हीच कार्यकर्ते ते मला परवा खरंच सांगा खोटं बोलायचं नाही दाखवा गवेत मला नाही आमचे वडील आहेत कार्यकर्ते आम्ही बरं बरं कुठे गेले वडील म्हणजे घरी जाऊन झोप अरे म्हणले 8,000 रुपयाचं पाकिट ठरलं होतं फक्त 5,000 दिलेत असं कुठं असतं का ते म्हणला कसं आहे आमच्या जर घराकडे गेला तर आमची आई कडक आहे संध्याकाळी कडी जर कोणी वाजवली दरवाजा उघडला पप्पा असू कुणी असू डायरेक्ट म्हणजे हातात लाकूड असते उघडलं की त्या माणसाला त्याच्यामुळे ते मला मग मार खाण्यापेक्षा बाबा काय कर तुम्ही जा आणि तुमच्या पप्पाला बोलून घेऊन या इकडं का महाराजाचे पैसे कमीत म्हणाव त्यांना पैसे द्यायचे द्या लवकर ते म्हणजे काय करा तुमचे पैसे किती दिले तुम्हाला म्हणले 5 घ्या इकडे म्हणले सगळे 8 करून आणतात पोरगं हुशार 8 करून घेऊन येतात म्हणले आता महाराज एवढा बोला नसतोय पण जरा काय करतात ते म्हणलं धर बाबा जा मला लवकर घेऊन या महाराज पोरं म्हणले अरे बापाला किती आरडातात 100 द्या पप्पा 200 द्या 5,000 आले चल म्हणले पोरजी महाराज गेले गाव सोडला गावाच्या बाहेर निवांत गेले महाराज बघतोय आता येते मग येते आता येते कोणी काही यायला तयार नाही येणे करी बाबाला म्हणले माऊली ते पोरं ते म्हणले गेले असते घरी ते माझे पैसे आणतो म्हणले होते या इकडे म्हणले येण्या घ्या मी त्यांनी बोलून आणतो ते म्हणला तुम्ही नक्की हो म्हणले विश्वास ठेवा ना वयोवृद्ध माणूस आहे मी असं कुठं असतंय करावं अहो थोडा मोठावर विश्वास ठेवावा लागतो ते मला बरोबर आहे एवढे बाबा हे आपल्याला बरोबर हे करणार महाराज पहाटेच्या आता इना गवत घातला जी बाबा घरी जाऊन झोपले 4 दिवस बाबाचा इना कुणी घातलेला नव्हता बाबा घरी गेले निवांत झोपले इने करी आरडू 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 महाराज बेकार बघा आशा किती बेकार आहे 3,000 साठी परत आला रात्रभर इना वाजवावा लागला आशा आशा भक्त वक्ता आशा भक्त वक्ता आशा भक्त वक्ता आशा पैशाशी फोन सुद्धा समजे पैसे प्रत्येक जण म्हणतो पैसे वादक म्हणतो किती देणार तुम्ही आपला हाय संबंध म्हणून तुम्ही आला गायक म्हणतो किती देणार महाराज म्हणतो किती देणार मग ते किती देणार म्हणतोय का त्याला बोलवाय नाही पाहिजे तुमच्या इच्छेनं जे असेल ते तुम्ही देऊ शकता कारण की परमार्थ आहे ह्याचा असणारा व्यापार करू नये तुकाराम महाराजांनी सांगितलं नरका जाणार तो त्याला नरकाशिवाय दुसरी प्राप्ती नाही मग हे आशेचं जीवन आहे म्हणतात आशेचं जीवन सोडलं ना माणूस सुखकर होतो मग आशेनं कारण आशेचे बांधणे तुका म्हणे वाया गेले आशा ही फार वाईट आहे मग ह्या सुखाच्या आशासाठी पूर्ण असणारे आपला ही असणारं जीवन कडीला जातं आज भेटन उद्या भेटन पण ते भेटत नाही कारण की त्यासाठी आपला तो एक देव करून घ्यावा ते नेविन कारण की देव आणि सुख हे वेगळं नाही
जशी साखर आणि गोडी वेगळी नाही ना, त्याप्रमाणे देव आणि सुख सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. हो, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुख कुठं आहे? तुझे पायी सुख सर्व आहे. जरी सुखा लागी करीशी मग तरी तू पंढरीशी जाय, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसर. सुख पाहिजे ना, एक तर देव आणि नाहीतर देव मान्य संत. या दोघाशिवाय तुम्हाला सुख प्राप्ती होणार नाही. लोकांनी सांगितलं, ज्यावेळेस जगद्गुरु तुकारामांनी आपलासा देव केल्याच्या नंतर देव स्वतःला प्राप्त झाला आणि त्यांना वाटलं की हा देव आपल्याला प्राप्त झालाय, मग या लोकांना सुद्धा प्रत्येकाला देव भेटला पाहिजे. म्हणून संत महात्म्याची तळमळ असते, बुडते हे जन न दे कवे डोला, शेवितो हा रस वाटितो आणि यारे होऊ नका. संत महात्मे असणारे आपल पोटे नसतात, आपले आपण खात नसतात. जे आपल्याला प्राप्त झाले ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुकाराम महाराजाला दया आली तुमची आमची, आणि त्यावेळेस तो भगवान परमात्मा प्राप्त झालेला एका टोपल्यामध्ये दुर्डीमध्ये घेतला, डोक्यावर घेतला आणि गावामध्ये प्रत्येकाच्या दारोदार जाऊन म्हणू लागले महाराज, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐता आला धर पुसोनी, ऐता आला धर पुसोनी, धर पुसोनी. देव न लागे, देव न लागे, देव न लागे, देव न लागे. ऐता आला घर पुसोनी, ऐता आला घर पुसोनी, घर पुसोनी. देव न लागे, देव न लागे, देव लागे, देव न लागे. प्राप्त झालेला देव जगद्गुरु तुकोबरांनी प्रत्येकाच्या दारोदार जावं आणि म्हणावं, घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. काय? आपले म्हणले कांदे घ्या, वांगे घ्या, बटाटे घ्या, काही नाही. भेंडर घ्या, काहीच नाही. ते सांगत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोकांनी सांगितलं, देव? अहो, देव कुठे विकाय असतो का? अरे म्हणी ते देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? विक्री काढला तर कोरा मारा तुम्ही. ते म्हणले, हो खरंच रे, देव घेऊन आलो मी तुमच्याकडे, घ्या 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 कोणीतरी. लोकांनी स्पष्टपणे सांगितलं, देव न लगे, देव न लगे का? हा, ज्या ठिकाणी देवाला ठेवायचंय, ज्या ठिकाणी देवाला साठवायचंय, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या घरामध्ये जागा शिल्लक नाही. सकाराम महाराज तुमचे आहे का? बरं झालं मग. पण प्रत्येकाच्या दारोदार जायचं, घ्या घ्या घ्या, कोणी घ्यायला तयार नाही. देव घ्या फुका, देव घ्या. प्रत्येकाच्या दारोदार जायचं, घ्या घ्या म्हणायचं. सरळ लोकांनी, बरं कुणी विचारावं तरी भाव कसा दिलाय काय, काही सूचना. पण एका ठिकाणी गेल्याच्या नंतर घरातून एक असणारा, घरातील तो प्रमुख व्यक्ती बाहेर आला. त्याने सांगितलं, महाराज अख्खा गाव हिंडून आलात, कुणी घेतला नाही देव? त्यांनी सांगितलं, नाही ना घेतला. मग देव केवढ्याला दिलाय? देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव फुका, देव घ्या 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 फुका. मला गेरू का, मला काही, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे.
दिला भाव तरी सांगा ना म्हणले. महाराजांनी सांगितलं देव घ्या फुका न लगे रुका दमडी काही फुकट म्हणले होते मला. चला हो बाहेर आलात गावाच्या कडीला. फुकटाचं काय खरं? फुकटेली बी लोक किंमत देत, पण तो देव आलेला होता लोकाला कळाला नाही. अरे फुकट असणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी दारामध्ये घेऊन आले, पण त्यावेळेसच्या लोकांनी घेतला नाही. आणि परत पुन्हा या संसारामध्ये बघा, संसार म्हटलं की दुःख आहे. मग दुःखानं एक साधक इतका असणारा व्याकुळ होऊन गेला आणि जगद्गुरु तुकोबरायाकडे देहूला गेला आणि त्याने सांगितलं, महाराज अहो काही जरी केलं तरी सुख काही मिळायला पत्ता नाही. किती रात्रंदिवस प्रयत्न करतो. अहो पाऊस पडायच्या आधी स्प्रिंकलरनं वळवून सोयाबीन पेरली, सगळ्याच्या आधी काढली, सगळ्याच्या आधी घातली, 4200 ने गेली. आता जवळजवळ 57-58 झालती, पण माझ्यापाशी पैसे सोयाबीनच राहिली नाही. ती काढली, घेवडा पेरला, किती काही करतो पण सुख काही प्राप्त नाही. काय करावं? कारण की मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. महाराजांनी सांगितलं, बाबा हे बघ, सुख तुला पाहिजे ना तर आपला देव असणारा आपला असा करावा लागेल. त्याशिवाय तेने बिन जीवा, त्याच्याशिवाय तुला सुख प्राप्ती होणार नाही. त्याने सांगितलं, मला देव नको, फक्त सुख द्या. असं होऊ शकत नाही बाबा. तुला सुख पाहिजे असेल तर त्यासाठी तुझं व्हावा आहे देवा, तुझं व्हावा आहे देवा, तुझं व्हावा आहे देवा, तुझं व्हावा आहे देवा. तरी हा सुलभ उपाव तुझं व्हावा आहे देवा, तुझा वावा आहे देवा. तुझं भाव आहे देवा, तरी हा तुला भाव, तरी हा तुला सुख पाहिजे ना त्यासाठी तुझं व्हावा आहे देव. अरे देव आपलासा करून घे, देव आपलासा केल्याशिवाय तुला सुख प्राप्त होणार. त्याने सांगितलं, महाराज देव आपला करून घेतो. तुम्ही त्यावेळेस फुकट देव देण्यासाठी आला होतात, पण आता जर देव प्राप्त करायचा असेल तर तुम्ही अवघड मार्ग सांगता. त्यांनी सांगितलं, नाही तरी हा सुलभ सोपा उपाय सांगतो बाबा, घाबरू नको. महाराज सोपा उपाय सांगतात मला? हो सोपा उपाय सांगतात. ते म्हणले हो. म्हणजे कोणता? भावे भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करो नियाचित, जय हो. शुद्ध करो नियाचित. सोपा उपाय सांगतात महाराज? हो सोपा उपाय सांगतो बाबा. आणि सोपा उपाय सांगितला जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. बघा दुसऱ्या चरणातून मी अभंगामध्ये प्रवेश केला, कारण की हा तुकोबारायचा वाडा आहे. या वाड्याला 6 दरवाजे आहेत. 6 दरवाज्यातून कुठूनही येता जाता येऊ शकतं, पण त्याला हुशार माणूस लागतो.
तुम्ही आता लय हुशार असतो, मी अज्ञानी आहे, पण माझ्या बुद्धीनं मी 2 नंबरच्या दरवाज्यातून प्रवेश केला. विठ्ठला आणि महाराजांनी सोपा उपाय सांगितला आता साधकाला. अरे बाबा, तुला देव आपलासा करून घ्यायचा ना, त्यासाठी काय करावं लागलं? भावे गावे गीत, भावनेनं असणार गीत गावं लागलं. गीत तुमचा परमार्थामध्ये असणारा भावनेला किंमत आहे महाराज. कारण की जर परमार्थ करत असताना आपल्या परमार्थामध्ये भाव जर नसल तर तो परमार्थ आपला फलद्रूप होत नाही. मग किती जरी नवी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडं जाये वारे, काही उपयोग नाही. किती जरी परमार्थ केला आणि त्यामध्ये भाव नसल तर तो परमार्थ आपला असणारा शून्य आहे. कारण की काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे देवा कारणे भावत स्मात, दावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहात गा. हरे राम कृष्ण हरे राम राम. कारण की देवा कारणे भाव तस्मात, देवाला लागणारा भाव आहे. येथे सान तोरण म्हणे आम्ही भावाचे पावणे बनतिया. विठ्ठला भावाशिवाय परमार्थ असणारा आपला पूर्णत्वाकडे जात नाही. म्हणून गीत गायला सांगितलं, पण ते कसं गायला सांगितलं? भावने. बघा, भावनेनं जेवढ्याने असणारा भगवंताचं भजन गायलं ना, तुम्हाला आधी गीत कोणतं गायचं हे सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यातला विषय निघून जाईल. गीत गायचं, भावगीत गायचं, भक्तिगीत गायचं, गीताचे प्रकार भरपूर आहेत. पण ते गीत इथं आपल्याला गायचं नाही. आपल्याला गीत गायचं वासुदेवामध्ये आलेलं आहे. बघा तो प्रमाण. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, तालत पुळा वाजवी, जय हो तालत पुळा वाजवी, संध्या निज घेऊन फिरत गायला सांगितलं, पण ते कोणतं? अनुशील गीत रसाळ रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुया वाजवत, छंदे आपुलिया नाचत, निज घेवोनी फिरत गा. मग कुठं बी फिरत राहिला तरी जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसोनी ठाव. कुठं जरी गेला तरी प्रत्येक चराचरामध्ये असणारा तुम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन. पण गीत गाय सांगितलं, ते गीत गाय सांगितलं ते रामकृष्ण गीती गात. मग आपण जर दुसरं गीत गायला तर मग त्या गीताचा काही उपयोग नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा जर देवाचं गीत सोडून जर इतरत्र जर तुला काही गायचं असेल, आता गायक कमी नाही बघा, काही गायक या ठिकाणी कीर्तन गायन करतात आणि परत लग्नामध्येही बरोबर आहे. मग इथं बी गीत गायचं, तिथं बी गीत गायचं. तुम्ही आम्हाला सगळं जमते, सगळं जमण्याच नाही. परमार्थात तुम्ही काही करा, कथा करा, कीर्तन करा, गायन करा, नाचा इथं, तरी तुम्हाला ते पुण्य लाभणार आहे. पण दुसऱ्या ठिकाणी या धर्म मंडपाला सोडून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार. विठ्ठला विठ्ठला. जर गायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामच गायला सांगितलं. गाशील तरी एक विठ्ठलची गाई,
नाही तरी ठाई उगा राही गासिल तरी एक विठ्ठलची गाय. बाबा गायचंय ना एकच, गाशील तरी एक विठ्ठलची गाई. नाही तरी ठाई उभा राही, निवांत उभा राहा. आणि जर विठ्ठलाला सोडून जर दुसरा गाण्याचा प्रयत्न केला तर तो भगवान परमात्मा तुझासा होणार नाही, तो तुला देव मिळणार नाही. महाराज सोपा सरळ साधा उपाय तुम्ही सांगितला की देवाचं गुणगान गायल्याच्या नंतर, देवाचं गीत गायल्याच्या नंतर देव आपलासा होतो. असं एखादं उदाहरण सांगा की आम्हाला. गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडे, हेची माझी सर्व जोडे. गुण गायन आवडे गुण गायन आवडे हे माझे सर्व जोडी, हे माझे सर्व जोडा. गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. गुण गायन आवड हेची माझी गुण गायचं, देवाचं भजन गायचं, पण आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण जर त्याचं आवडीनं गुणगान गायलं, भजन गायलं तर आपली चिंता असणारी ती आपली राहत नाही, ती भगवंताची चिंता होती. त्याला होवी बघा एक माझ्या आता आठवण. मग तयाची चिंतावणी मग मजची चिंतावणी तयाशी पडेल, असे थोडा आता माझ्या आठवण देण्याची. आपण त्याचं जर गुण गायलं तर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. पहिल्या दिवस दुसऱ्या दिवशी अभंग होता बाबा पवार महाराज. आपण ज्यावेळेस आवडीनं भावनेनं त्याचं गुणगान गातो त्यावेळेस तो भगवान परमात्मा पुन्हा आपल्याला त्याच्याकडे जायची गरज पडत नाही. तो देव आपल्याकडे धावे चाले, मागे मागे धावे चाले, मागे मागे. आपल्याला हुडकत हुडकत भगवान परमात्मा येत असतो. बघा त्या शबरी मातेनं काय केलं. अरे जिच्या लग्नासाठी 100 बोकळाची दावण आणि त्या 100 निष्पाप जीवांचा बळी जाणार हे त्या शबरी मातेच्या लक्षात आलं. आणि उद्या लग्न म्हणता आज संध्याकाळी तिनं असणार घरातून फरार झाली. महाराज वनाच्या दिशेने गेली हुडकण्यासाठी. तो भिल्ल राजा होता, अनेक प्रकारचे सेवक त्यांना लावले, पण एका मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये रात्रभर दडून ती छोटीशी असणारी 8-9 वर्षाची मुलगी त्या मेलेल्या उंटाचा तेवढा असणारी दुर्गंध तिनं सहन केली आणि तशीच बसली. आणि सर्व राजानं, त्या भिल्ल राजानं सर्व सेवक पाठवले होते पण कोणालाही हुडकली नाही. तशीच असणारी ती शबरी त्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती सेवा करू लागली. सेवा करत 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 बरेच दिवस निघून गेले, अनेक वर्ष लोटले. आणि त्यावेळेस तिची सेवा पाहून मातंग ऋषीने तिला सांगितलं, बाई कोण आहेस तू, कुठली आहेस, सर्व असणारा तिनं स्वतःचा परिचय दिला. आणि त्यावेळेस तिने सांगितलं, एवढी असणारी तू या आश्रमामध्ये सेवा केलीस ना, मी तुला असणार आशीर्वाद देतो की एक ना एक दिवस, पण महाराज तारीख सांगितली नाही, वार सांगितला नाही, काही सांगितलं, पण इथंच बस म्हणले. पण एक ना एक दिवस जगाचा मालक चालत तुझ्या या आश्रमामध्ये, या कुटीमध्ये, या झोपडीमध्ये येऊन तुला भेट दिली. महाराज अनेक वर्ष लोटले आणि डोळ्याचं सारखं असणार टक लावून त्या वाटेकडे बघावं. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. रात्रंदिवस असणार भावनेनं त्या प्रभू रामचंद्राचं
भजन करायचं श्रीराम जय जय राम 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 ओ श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम भावनेनं असलेलं प्रभू रामचंद्राचं भजन करायचं श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आणि दररोज असणारं वाटायचं जर अचानक जर प्रभू रामचंद्र आले तर त्यांना आणण्यासाठी देव घरी आला किंवा एखादा संत महात्मा घरी आला तर त्याची पूजा केली जाते देव घरा आला भक्ती सन्माने किंवा घाली संताशी काली असं संतासी आसने पूजा करी काया वाचा मने जनार्दनी जाणे इथिले ते पुरवी एका जनाने जाणे इथिले ते देव संत घरी आल्याच्या नंतर काय करावं लागते त्यांची पाद्यपूजा करावी लागते मग जर अचानक प्रभू रामचंद्र जर माझ्या या आश्रमात या झोपडीमध्ये जर आले तर मग अचानक मी फुलं हुडकाय कुठं जाऊ म्हणून तिनं दररोज असणार सकाळी उठल्याच्या नंतर बगीचे में जाकर कलिया चुन चुन कर मैं लाऊंगी हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का शबरी की कुटियों का पावन आएंगे रघुराई तो आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी ओ मीठे मीठे साथ साथ लखन जी का दर्शन हो जब मेरे राम जी का आवन शबरी की कुटियों का पावन वाह सुंदर गोड वाह छाया वाजवा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी मेरे जन्मों के कष्ट सब कट जाएंगे राम आएंगे
राम आएंगे आएंगे राम आएंगे हो. अरे देव येणार, माझ्या घरी देव येणार म्हणून असणारी ती तयारीमध्ये होती. मला सांगा, जर आपल्याला कोणाला एखाद्याला देव जर भेटला आणि देव भेटल्याच्या नंतर आपण काय करू? भेटेन का देव आपल्याला? नाही. गुरुजी भेटेन का देव? प्रयत्न केलाच नाही. साधू संतांनी सांगितलेला वाटाने गेल्याच्या नंतर भरवशानं भेटल पांडुरंग. हे तुका म्हणे तुम्ही झाला या जीवाचे भरवशानं भेटे पांडुरंग. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देव भेटतोय नाही असा विषय नाही, पण तुका म्हणे तुम्ही चाला याची वाट. कोणत्या तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता. भरवशानं नक्कीच देव भेटल, पण साधू संतांनी सांगितलेल्या मार्गानं चलावं लागतं. आणि ती शबरी आपल्या गुरुच्या चरणावर शब्दावर विश्वास ठेवू. गुरुचरणी ठेविता भाव आपे आप काहीच केलं नाही शबरीनं, फक्त देवाचं भजन भावनेनं केलं. आणि एक दिवस जगाचा मालक साक्षात त्या शबरी मातेच्या समोर उभा राहिला. आल्याच्या नंतर तिला व्यवस्थित दिसत नव्हतं, वय झालेलं होतं. पण तिने सांगितलं, कोण आहात तू? त्यावेळेस देवाने सांगितलं, मी असणारा जगाचा मालक अयोध्या नरेश याचा राजाचा असणारा पुत्र प्रभू रामचंद्र मला म्हणतात. आणि त्यावेळेस तिच्या असणार जे पाठीमाग कष्ट झालेलं होतं, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन. एक भगवंताचं दर्शन झालं आणि पाठीमागाचा सर्व सीन भाग गेला. मला हे सांगायचंय, देव जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर भावनेनं गीत गा, भावनेनं असणार त्याचं भजन करा. भाव भवे आकवे रवी नाकवे कर्तव्य आववे. भावनेनं देवाचं भजन केलं ना आणि गीत गायलं तर तो भगवान परमात्मा आपलासा होतो. पण पुन्हा अजून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, शुद्ध करून या चित्त. भाव आहे पण चित्त असणार शुद्ध नाही. आणि किती जरी भजन करायला काही उपयोग आहे का त्याचा? नाही. चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये येत नाही. येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ. राहे ते येऊन गोपाळ. ओ तुका म्हणे चित्त करार निर्मळ. तुका म्हणे करार निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊन गोपाळ राहे ते येऊन गोपाळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, मग येऊनी गोपाळ राही ते राहण्याची जागा असणारी भगवंताची म्हणजे ही चित्त आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. या हृदयामध्ये असणारा भगवान परमात्मा राहतो. सर्वागटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मी तुम्हाला प्रत्येक बोलण्याला 3-3 पुरावे दिले बरं. तुम्ही म्हणता मोगम बोलणं, तुम्हाला जे मी सांगायले ते पुराव्याशी सांगवले प्रमाण दिलो का नाही महाराज? तुका म्हणे येते काय थोर पण बोलण्याला पुरावा आहे की काय बोलू चित्त
येऊनी गोपाल सर्वा घटी राम देहा देही एक. सर्व सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, कारण की देव असणारा चित्तामध्ये राहतो, या हृदयामध्ये राहतो. आणि जर आपण हृदय चित्त आपलं शुद्ध केलं नाही आणि भजन गायला सुरुवात केली तर मग देव आपलासा होणार नाही. भजन जर गायचं असलं तर देहभाव होऊन, देहभाव हरपून, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहावर राहायचं नाही, भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि भजन करताना जसं बघा कठोर आहे पण तो करायचं प्रमाण ते माझ्या पद्धतीचं नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. जसा पतिव्रता स्त्रीला आपला पती असतो, पतिव्रता कोणाला म्हणायचं, सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रता नेनो अनेकाचे स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जसं त्या पतिव्रता मातेला आपला पती असतो त्याप्रमाणे आमा नारायण तैशा परी. तो भगवान परमात्मा तसा आम्हाला असणारा. एकविध आम्ही न धरू पालट, न संदुरे ही वाट सापडली. एकविध एकच धरायचं चित्तामध्ये आणि त्या एक भगवान परमात्म्याचं भजन केलं ना तर त्यानंतर चित्त आपलं शुद्ध होत असतं. आपण काय करतो, सोमवाराला ओम नमः शिवाय, मंगळवारानादी निर्गुण प्रगटली भवानी. काय भानगडे आता आमच्या तिकडे एक जणाच्या अंगात येते का, अरे जीवनाची जीवन असणारी जिंदगी कडीला जाते, साधा स्वप्नात येत नाही आणि लोकांच्या अंगात येतो. असो, ती आदिमाय शक्ती आहे, तिला मी नावं ठेवत नाही, आहे ती. पण मला सांगा 6-6 महिने अंघोळ नाही, अभक्ष भक्षण करायचं. आता ही जास्त नाना प्रकारे कसं बी सैरा भैरा वागायचं आणि त्याच्या अंगात देव येतो का कुठे. अरे आम्ही रात्र दिवस पळतो, अजून स्वप्नात सुद्धा आला नाही. महाराज आलाय का, येईल येईल. सत्यसंकल्पाचा दाता नारायण. हा, सर्व करी पूर्ण मनोरथ. आपण जर आशा केली ना तर देव नक्कीच आपल्याला एक ना एक दिवस दर्शन देणार आहे. आणि मला माहिती 100% देणार आहे आपल्याला. तर विठ्ठला या दिवशी सेवेमध्ये मात्र सांगता येत नाही. मला सांगा, जोपर्यंत निक्कत उदिकतात तोपर्यंत काही भीतीची गरज नाही. कधी बी गोट बाबा, रातचं गोट दिवसा गोट, काही अडचण नाही. का, निक्कत दूध आहे ना. पण ज्या दिवशी दुधात पाणी टाकल्या जाईल त्या दिवशी मात्र भीती वाटत असते. त्याच्यामुळं वैष्णवाचा माल खरा माल विकायला. पण आजकाल खरा माल विकत मला सांगा दूध कोण घेते. अहो, ह्या डेअरीवर लोक निघून 30 रुपयानं 35 रुपयानं देतात. हेच पाणी 20 रुपये लिटर पाणी आणि 30 रुपये लिटर दूध. अरे दिवसभर तिकडे किती कष्ट घ्यावं लागतात. असो, आपला विषय नाही. पण त्यानं सांगितलं, देवा काय पाहिजे, असले असले देवन असले भक्त म्हणल्यावर नरका जाणं त्यांना नरकाचीच गती आहे. पण बुधवार आला की मग परत म्हणणार, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आली चंद्रभागा. परत गुरुवार आला की मग गुरुचरणी ठेविता बरोबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ. शुक्रवार आला संतोषी माता. लगेच शनिवार तुमचं हेले भारी बघा, तुमचं कंपल्सरी तुमची आरती असते शनिवारी. ह्याला म्हणायचं बघा गावकरी खरे आणि लोक मध्ये बघा आपल्या गावातल्या ग्रामदेवताची नित्यनेमानं सेवा ही व्हायला पाहिजे. आता आमचा सुमित भाई आहे बघा, त्याला माहिती आहे लोक मध्ये आमचा मारुतीच राहिला. अहो तो पळत असते होय. अहो भल्या भल्याला त्याने लावलंय पळून, त्याला तो भेट नाही. हनुमंत महाबली रावणासारख्याला दामटून लावले त्याने, त्याला पळायची गरज नाही. पण तुम्ही भक्ती त्यांची हनुमंतरायाची करतात, तुम्हाला धन्यवाद. मग रविवार आला, विशाल महाराज रविवार आल्यावर काय असते,
वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा भारी हे जावद होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी डबल सोमवारला आली शिवरात्र. मग असं जर केलं तर आपलं अंतकरण शुद्ध होणार नाही. मज हेही नाही तेही नाही. कुठला तरी एक देव फिक्स करा ना. अनेक देवाच्या भानगडीत जर पडलात तर तुम्हाला पुन्हा सोडवण्यासाठी हे बी येणार नाही. होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात दोन्ही ठेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात दोन्ही पेवावरी ठेवू जात आहात होय अपघात शरीराचा. बघा काही काही माणसं असतात बघा, प्रत्येक गावाने असतात, त्यांना फक्त धन आवडतं. धन धन जसं त्या धन लोभ्या माणसाला फक्त धनच आवडतं ना, तसं जगद्गुरु तुकोराय म्हणले आम्हाला सुद्धा फक्त भगवान परमात्माच आवडतो. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. काही काही माणसं इतके धनाचे लोभी, इतके धनाचे लोभी. अहो कधी गावात सप्ताह असल अन्नदान करणार, 10 रुपये पट्टी देणार नाही. अरे गावामध्ये जर आपल्या धर्म कार्य चालू असल तर त्यामध्ये फूल नाही फुलाची पाकळी आपण त्यामध्ये सहकार्य करावं लागतं. पण एका गावामध्ये असा होता मक्की चूस म्हणतात बघा त्याला, मक्की. जर आपल्याकडे म्हणते बघा तुपात माशी पडली तर, पण ते तसा नव्हता नवनाथ भाऊ. कडीत पडली तर चोकून खातो. कडीत सुद्धा वायाला जाऊ देत नव्हता विनाश सरतो. त्यानं सांगितलं हे एवढा कंजूस माणूस जरी जीव द्यायचा जरी वेळ पडली तरी जीव देईन, पण कधी 1 रुपया कोणाला दान देणारा नव्हता. पण असं गिराईक एक दिवस आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर सोहळ्यामध्ये चालायला लागलं. बघता बघता पंढरपूरमध्ये आलं. लवकर आणावं लागेल आता 11 वाजले. तुम्ही म्हणता ना एवढ्या लवकर कसं काय गेले, दृष्टांतातला न्यावं लागतं. आणि पंढरपूरमध्ये आला, आणि पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर कधी गेलेला नव्हता, दान धर्म कधी केलेला नाही. पण पत्नीच्या आग्रहास्तव जा म्हणली, अहो जन्माशी येऊनी पहारे पंढरी. एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूरला जावं माणसानं. म्हणून गेला. त्यानं सांगितलं आता कुठं जायचंय. तुकाराम महाराज पंढरपूरला आला. हो तिथं आले, मठावर आले. आल्याच्या नंतर सगळे असणाऱ्या पिशव्या गाडीतून काढून घेतल्या, हाकरून टाकले, रावट्या लावल्या, हरिपाठ सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. म्हणलं आता कुठं. ते म्हणले आता चला गावाकडं. ते म्हणला, ते म्हणले नाही, इथला विधी आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. अरे इथं आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करावं लागतं. चंद्रभागेचं स्नान केलं, आणि स्नान केल्याच्या नंतर त्या माहितीवाल्या लोकांचं बघा, जे कधी नाही गेलेला माणूस ना त्याला माहिती नसते, ते दुसऱ्याच्या मागं चलत असते. चलाव जे आपल्याला माहित नाही ना ते मागं चलावं लागतं. माहित नसताना मग परेशानी होते. त्यांच्या मागं चलू लागला. पण तेवढ्यामध्ये जगाच्या मालकानं ठरवलं, अरे एवढा असणारा धनलोभ्या, अरे याच्या असणाऱ्या अनेक पिढ्या बसून खातील एवढं धन आहे, पण कधी सुद्धा हे ना 1 रुपया लोकाला कधीही दान धर्म केलं नाही. आणि तेवढ्यामध्ये जगाच्या मालकानं वासुदेवाचं रूप धारण केलं, आणि त्याच्या समोर आला. जाते हो दान करा, जाते पंढरपूर. हो दान करा. वासुदेव कसा असतो, मोर पिसारा घातलेला आहे, मस्त आपल्या असवलेला आहेत बघ बाप आहेत ना, मस्त गोड म्हणतात येणच गेलेत आमच्या रुड्या, काय करा. सुंदर असणार तो वासुदेव म्हणता, 1 तोन पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. पण हिनं द्या म्हणल्यावर काय करावं. पण
इकडे धरलं सांगितलं ये पाठीमागे म्हणा काय 1 रुपया आधी वासुदेवाला द्यावा लागते. इथं आल्याच्या नंतर आपल्या असणारा कोळी मुळीचा उद्धार करते बघा. ते म्हणते एकनाथाला नामदेवाला अनेक असणारे आपल्या 2-3 पिढीचा उद्धार करतोय ते दे म्हणले 1 रुपया. त्यांनी सांगितलं नाही, कधी दिलेलंच नव्हतं ना. दे ना म्हणले 1 रुपया सोबतचे म्हणले. मला इथं हे तुम्हीच म्हणला तिथं आल्याच्या नंतर पैसे हे चोर असते तर तिथंच ठेवलंय ना म्हणला मी. कुठं मठामध्ये? हा तिकडेच ठेवलंय. या म्हणला वासुदेव बाबा तिकडे. वासुदेव बाबा म्हणले ठीक आहे चला. पण महाराज ते म्हणला काय वासुदेव आहे, त्याला काही सुद्धा बुद्धी नाही होते ना. विचारायचं कोणाच्या मठावर आहे? बोराडे महाराजाच्या, लाडगुरुजीच्या किंवा बोधले महाराजाच्या, भास्कर महाराजाच्या, कुठंतरी कुणाचं तरी ठाव ठिकाणा सांगाव ना. काही नाही मला सांगितलं. ते मला चला जा येतो. महाराज गेला आला. तिथं आल्याच्या नंतर प्रवचन सेवा सुरू होती. प्रवचन ऐकलं, गंध हे लावला बाहेर. त्यानं सांगितलं आता उद्याच्याला द्वादशी गावाकडे जायचंय. आजच आपण असणारा प्रसाद हे खरेदी करू म्हणजे आपलं लवकर गावाकडे जायला रिकामं. त्या उड्यामध्ये असणारा वासुदेव समोर आला. जाते हो दान करा जाते पंढरपूर. तिथलाच आहे भाऊ चंद्रभागेतला. झोप नका और तेच आहे बाबा. म्हणला काय करावं ते आलं द्या. तुम्ही म्हणला होता ते बघा म्हणला वासुदेव महाराज तुम्हाला दिला असतं त्याचा विषय नाही. आता गावाकडे जाण्यासाठी मोजके असणारे 200 रुपये राहिले. त्यामध्ये मी हाफ तिकीट बनवून घेतलं नाही. हाफ तिकीट बनवून गेले लोक व्हायच्या आधी बनवून घेतलं नाही. म्हणला मला फुल तिकीट आहे. त्यामध्ये असणारा प्रसाद घेऊन जायचा आहे. पंढरपूरला पहिली वेळेस आलोय. जर प्रसाद नाही नेला तर गृहमंत्री कडक आहे. म्हणले ठीक आहे असू दे बाबा. मग पण मला 1 रुपया पाहिजे. त्याने सांगितलं इथं नाही गावाकडे या गावाकडे. वासुदेव म्हणला ठीक आहे बाबा येतो गावाकडे. झाला प्रसाद घेतला. द्वादश सोडली 12 सोडली. गाडीमध्ये बसला. गावाकडे आला. गावाचं नाव नाही सांगायचं. कोणत्या गावचा तुम्ही ओळखून घ्या. गावाकडे आला आणि गावाकडे आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं कसं काय पंढरपूर? काय पंढरपूर आणि काय का? अरे भिकारी मला द्या मला द्या मला द्या. अरे सारे भीक मागायले. कुणी बी म्हणते मला द्या. हात नाही पाय नाही. पूर्वजन्मी पाप केली देहे बहुविस्तार. पूर्वजन्मीच्या त्या दिवशी तुम्ही ऐकलं ना पूर्वजन्मीचा भोग केले कर्म त्यांनी सांगितलं असू द्या. वारी चांगली झाली ना? हो चांगली झाली. पण ते लयच बेकार वाटलं मला. कुणी बी मागायलेलं. द्यायचं ना म्हणजे 1-2 रुपया. ते मला आपण देत असतो. आपण दिलाच नाही. अगं एक वासुदेव 2-3 वेळेस माझ्या जवळ आला. मी त्याला चकली देऊन आलोय. त्याला सांगितलं गावाकडे आल्याच्या नंतर देतो ये माझ्या गावाकडे. आणि त्यानं मला गावाचं नावही विचारलं नाही. त्याला काय गरज आहे? अरे जे ने हे विश्व निर्मियले महर्षी देवाते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपोलिया. अरे देवाला सांगायची गरज नाही. न सांगता तो माकलो येते अंतर. विश्वी विश्वांबर परिहार चिन लगे. परिहाराचे नाही काम जाणे अंतरीचे राम. देवाला परिहार द्यायची गरज नाही. पत्ता सांगायची गरज नाही. महाराज निवांत असणारा संध्याकाळी झोपला. पण झोपीतही जाते हो दान करा. बारीक टाळा वाजायला. तिकून बघ तिकून बघ. पत्नी म्हणली का भाव चलले बिघडले का काय? उसनले उड्या हाणायले झोपीतच उठायले. ते म्हणली का तुम्हाला भूतपीत लागले का? ते म्हणलं तसंच वाटायला. ते भूतच आहे ना. पंढरीचे भूत मोठे भूत आहे बघा. हा आल्या गेल्या खडपिले होत ह्याला. 2-3 बऱ्या उठलं बाबा बाप. 2-3 बऱ्या उठलं. बायको म्हणली आता ह्याला बांधावं लागतंय. हे उठूच पळायला लागले. पण कस तरी 4 वाजता असणारे त्याचे स्वप्न कमी झाले. पहाटे 5-6 वाजले. निवांत झोपला. पत्नीने सांगितलं उठा. सूर्य उदय व्हायच्या अगोदर उठावं लागतं. त्याने सांगितलं झोपू रात्रभर झोप नाही. ते भूत सारखं स्वप्नात येईल. झोपला. पण सूर्य उदय झाला आणि सूर्य उदयाच्या वेळेला वासुदेव बाबाचा आवाज झाला सुरू. जाते हो दान करा. धडपड उठला. ते मला कोण आहे बघ बर. म्हणली वासुदेव. बाबा बाबा म्हणला वासुदेव म्हणला ते मोर पेसाऱ्या. हा म्हणली तेच वासुदेव. तेच तेच ते. हा ते असा बसलेला. हा मग हळूच हिनं बघितलं. बापा बिघडलं म्हणला.
आता काय कर ते म्हणली काय काय नाही म्हणला ते आला नाही इथं सोपामध्ये जेवारी घेऊन त्याच्यावर कुकू बिकू काही लावू नको त्याला हा डायरेक्ट माघारी आहे. ह्या माता माऊली नसणारे गहू ज्वारी काय असेल ते सोपामध्ये घेतलं बाप्पा जोळी टाकायली त्यानं सांगितलं जोळी नाही माझ्याकडं कशात टाकतीस काय मला जोळी नाही माझ्याकडे मग काय घेतात बघा काही काही भागा येतात बघा काही साड्या मागत आहेत काही तांदूळच मागत काय माणसं कलाकार आता पाठीमागे नाव ते मला माय साडीच दी मी होतो घरी जेवायलेलो त्याला म्हणलं बाबा या जेवायला आलेला आपल्या घरी अतिथी असतो ना बाबा जेवा ते म्हणला बाबा कोणाचं खात नाही बाबा फक्त साडी घेतो म्हणलं तुला साडी घ्यायची का मला जेवण होते म्हणलं थांब अरे काय लावलंय जे आसन ते आल्याच्या नंतर आपल्या दारावर जे आसन त्या याचकानं असणारं घ्यावं पण हट्टी असणारा याचक नसावा पण हा असणारा वासुदेव हट्टी होता त्यानं सांगितलं माय तू मला काही वाढू नको तुझे मालक कुठेच सांग ही पळतीच घरामध्ये गेली म्हणजे मालक ते म्हणते मालक कुठेच सांग ते म्हणलं आता काय करा त्यानं विचार केला काय करावं आता झोपलेत मग झोपलेत तर मग झोपलेला मग सुटीत आहे तू काय त्याला असा आलीला थोडा उठा आता कशा पवार मामाला उठली तसा माणूस उठू शकतो त्यानं युक्ती लढवली त्यानं सांगितलं पत्नीला हे बघ तो वासुदेव आहे त्याचा आपला काही अर्थार्थी संबंध नाही ना आपल्या जातीचा ना पातीचा पाहुणा ना रावा काही संबंध नाही तो पंढरपूरचा आहे कुठलाय काय गावाचा देशाचा काही पत्ता नाही त्याला सांग त्याला म्हणावं आमचे मालक पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेले आल्या आल्या मालक असं कुठं काय मागते ती द्या ना म्हणली त्याला ते म्हणलं तुला माहित नाही रुपया मागते 9 रुपया एक रुपया थोडाय का गाडी त्या चाकावणी असतो म्हणते तो रुपया देणार नाही काय भानगडे म्हणली मालक आता काय आता शेवटी त्याचीच पत्नी वासुदेव बाबा दारात उभारले काढला स्वर काय सांगा महाराज बायाचं लय असते यार काय सांगा महाराज काय झालं माय आता हसत गेलीस घरात माय आता का रडायलीस तू माय मला सांग माय ती म्हणली बाबा कधी नाही पंढरपूरला गेले माय बर मग कधी नाही पंढरपूरला गेले आल्या आल्या मेले वासुदेव मला काय पंचित करा अरे बाबा कधी नाही पंढरपूरला गेला ना आल्या आल्या मेला बरं मेलाय ना मरू द्या आता आला तर समाधी करून जातो अहो माय अहो दूरचा पाहुणा सोयरा असणारा मातीला जवळ येतो का नाही मग जवळचा पाहुणा लांब कसा जाईल अरे मला लोक खेटरनं मारल्याशी सोडायचे नाहीत मीही तुमचा पाहुणा दुरल्या देशीचा बहु आवडी विठ्ठल पाहुणा आला माझ्या दिनाचा सोयरा पांडुरंग अरे आपला सोयरा आहे तो तिने सांगितलं मीही तुमचा पाहुणा ती म्हणली बाबा पाहुणा पण कुंकून काय ठगा जोडावं लागेल ते म्हणला काही का असणार दिनाचा सोयरा आहे मी तुमचा पाहुणा आहे आता माती केल्याशिवाय जाणार नाही घरात गेली आणि त्या आई साहेबांना सांगितलं मालक मुडदा म्हणतोय माती करून जातो ते म्हणला करा तयारी मग काय दारामध्ये तटकी बांधली तटकीवर झोपविला ते तयारी करणारी माणसं लय हुशार असेल कन 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 आवडते पाठी ते काय बघत नाही बुका साऱ्या अंगावर आम्हाला इतका लागला तर आम्ही अरे मेलीवर कुठं कुठं टाकते तुला माहिती का पण इतका जर लागला खाली बसलेल्या माणसाचा अरे पवित्र असणारा हा पांडुरंगाचा बुक्का आहे आपल्या अंगावर पडतोय आपण भाग्यवान आहोत आणि अंगावर पडल्यावर आपण तो पुसतो अरे लागलेला असतो काय होईल मग मेलीवर कुठं कुठं टाकते सारा बुका दिला नाका तोंडा टाकून त्याच्या हा लागला पुसपुस कराय ते मला अर्थ त्याने सांगितलं गप झोप तू मेलेला आहे सोंग करायलास गप बस सरण रचलं तटकीवर ठेवला मुलगा आला गाडग घेऊन ते मला पाणी लय मटान रात्रपासून गेलो नाही नरड्याला कोरड पडली कट 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 पाणी पिलं अग्नी प्रज्वलित केला वरी ठेवला
अग्नी जास्तच वाढू लागला. पण त्या पांडुरंग परमात्म्याला, वासुदेव रूपी पांडुरंग परमात्म्याला दया आली. त्यानं सांगितलं, अरे बाबा, 1 रुपयासाठी तुका म्हणे धन आणि धनासाठी देतील. 1 रुपयासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होईलच ना जे बाबा, हा बघ माझा 1 रुपया सुटला. ते मला पट्ट्या, हा बघ तट उठला. पट्ट्या लगेच तट जरी उठून बसला. असे लोक असतात बघा. जसं त्यांना धन आवडतं ना, तितका भगवान परमात्मा आवडल्याच्या नंतर शुद्ध करून या चित्त, मग आपलं चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव विठोबा रुक्माई. मग म्हणतात की अनेकांचे कानी गुणदोष न मना आणि मस्तक हे ठिंगणा हरी संतांच्या चरणा. त्याच्यानंतर वेची जे वचन जेने राहे समाधान. मग जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं बाबा की देव आपला करायचा असेल तर ह्या 4 उपाय तुम्हाला सांगितले. आणि ह्याच्यामधला शेवटचा उपाय आहे तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. आपण जीवन जगत असताना थोडा तरी पर उपकार करावा. आता बघा, सुंदर असणाऱ्या या सर्व नवतरुण युवकांनी शिवजन्मोत्सवानिमित्त, आपल्या राजाच्या शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. समस्त स्वराज्य ग्रुप व समस्त ग्रामस्थ मंडळी हसनाबाद यांनी उद्याच्यालाच का रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. बघा, जास्त नाही देता आलं तरी थोडं द्या. तुका म्हणे फार थोडं. हा नसता पोरा हो, एखाद्याचा कमी असलं तर चट काढून घ्या, पुन्हा पंचायत व्हायची. तसं नका करू. माणसाच्या प्रकृत्या बघून घ्या. हा, आणि प्रत्येकानं थोडं द्या. जर भेटला वेळ तर मी बी येईल. आम्हाला लय लोक म्हणतात लय रक्त आलंय तुम्हाला लोकांचं खाऊ. सरकी महाराज भेटला टाइम तर येऊ आपण बी. मी आजपर्यंत दिलं नाही नाराजाच्या गाडीवर, खोटं बोलत नाही. हा, पण बघू, होईन तेवढं प्रयत्न करू. म्हणून सुंदर असा असणारा हा समस्त स्वराज्य ग्रुपाने केलेला हा संकल्प आहे. यामध्ये सर्वांनी भरभरून असा प्रतिसाद द्या. कारण की हे रक्तदान म्हणजे तुम्ही कुणाच्या स्मरणार्थ देणार आहात हे तुमच्या लक्षात आहे का? ते म्हणजे फक्त आपल्या असणारा स्वराज्याचा बाप छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त असणारं हे रक्तदान आहे. हे काही कुणाच्या मायबापाच्या वर्ष श्रद्धा निमित्त, पुण्यतिथी निमित्त नाही. हे असणारं आपल्या महाराष्ट्राच्या बापाच्या जयंतीनिमित्त असणारं हे रक्तदान. म्हणून या पृथ्वी तलावर राजे भरपूर झाले, पण एकच राजा म्हणजे तो माझा छत्रपती शिवराय राजा. त्याचा असणारं नाव आज सुद्धा, त्याची असणारी कीर्ती आज सुद्धा या जगामध्ये गाजते. उदंड झाले भुवरी राजे, उदंड झाल्या कीर्ती, पण अजून गाजे माझ्या शिवरायांची कीर्ती. प्रत्येक असणार या महाराष्ट्रातल्या माणसाच्या हृदयावर ज्या राजानं नाव कोरलं ते म्हणजे छत्रपती शिवराय राजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव रामगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव रामगड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय हो. माझ्या राजाचं नाव रामगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव रामगड किल्ल्याच्या दगडावर. हर 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 महादेव. 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 हर 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 महादेव. हर 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 महादेव. फार पवनची उपकार
गाजली चौबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली चौबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार ओ आला शाहीचे खान घ्यावया शिवरायाचे प्राण हो शिवरायाचे प्राण हो सावधान का जाऊ राखली गेलं जीवांचं ध्यान हो गेलं शिवाचं गान हो चार हा चार चार बोट बुडवली चार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची ओ तलवार हर 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 महादेव काही हर 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 महादेव हर हर महादेव ओ हर 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 महादेव हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नमो पार्वती उपदेश हर 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 म्हणून सर्वांनी असणार उद्या जास्त नाही झालं तरी तुका म्हणे फार थोडा तरी हे सुद्धा परोपकार आहे आणि या परोपकारातून सुद्धा देव आपलासा करता येतो बघा रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या नंतर जर एखाद्या माणसाचा अंतिम असणारा तो क्षण मोजतोय आणि त्याला जर रक्ताची गरज असेल जर तुमचं रक्त जर त्याच्या कामाला आलं तर मग महाराज तुम्हाला देवाचीच प्राप्ती झाली कारण की सर्व दानामध्ये असणारं श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे अन्नदान ही श्रेष्ठ आहे पण एखाद्याचा जीव वाचू शकतो मला सांगा एखाद्या टायमाला जर जेवाय नाही भेटलं तर माणूस मरतो का पण रक्त जर टायमिंगला नाही भेटलं तर माणूस दगावू शकतो म्हणून सर्वांना विनंती आहे की जास्त नाही पण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव बघा आपल्या भागामध्ये 5 मिनिटे घेतो ना घेऊ का सर्वांच्या आज या ठिकाणी श्री हरिभक्त परायण भागवताचार्य रामायणाचार्य आपल्या भागाचं वारकरी भूषण रामचंद्रजी महाराज शिर्के ज्यांच्या मुखरविंदातून गेल्या वर्षी आपण भागवत कथा ऐकली यावर्षी आपल्याच भागातलं असणारं एक नवोदित असणारे युवा कीर्तनकार ओम महाराज यांच्या मुखरविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात पण गेल्या वर्षी ज्यांच्या मुखरविंदातून केली ते असणारे रामचंद्रजी महाराज शिर्के आडसकर त्यांच्या आजोबाची परंपरा त्या परंपरेला या वर्षी 100 वर्ष म्हणजे शताब्दी पूर्ण होते आणि या शताब्दी निमित्त त्यांनी असणारे महाराष्ट्रातले नामांकित नाही बरं का सिद्ध असणारे सिद्ध जे सिद्ध अवस्थेला गेलेले असे महात्मे कीर्तनासाठी कीर्तन सेवेसाठी या स्वर्ण महोत्सवामध्ये त्यांना सेवेच्या आयोजनामध्ये त्या ठिकाणी आडसला येणार सर्वजण आहेत आपल्याला पत्रिकाही महाराज घेऊन आले आहेत निमंत्रणाच्या आणि विशेष म्हणजे आपल्या परटवारीवरला शताब्दी झाला आपण सर्वांनी आपल्या या नेत्रानं पाहिला पण हा शताब्दी असणारा आगळा वेगळा होणार आहे बघा ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाले त्यावेळेस त्यांना नेण्यासाठी कोण आलत पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी आला होता प्रयाण काळी देवी विमानापाठ अहो स्वतः देव नेण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायला आला आणि तुकाराम महाराजाला नेण्याला आणण्यासाठी तुकाराम महाराजांनी सर्व गावकऱ्याला सांगितलं चला ते म्हणले न ग बाबा तुझी जा अहो स्वतःच्या पत्नीला सांगितलं अवले चल तिने सांगितलं मैस वेळेला झाली पण त्यावेळेस तुकोबाराय विमानामध्ये बसले आणि विमानामध्ये बसले गेल्याच्या नंतर सर्व लोकांनी सांगितलं महाराज आम्हाला आशीर्वाद द्या महाराज आम्हाला आशीर्वाद द्या महाराजांनी सांगितलं कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण हेची तुम्हा माझे आशीर्वाद फळ तुम्ही जसं कर्म करता तसं असणारं तुम्हाला फळ भेटल आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी
विमान थोडं वर गेलं आणि वर गेल्याच्या नंतर विमानामधून एक असणारा ध्वज टाकला. तो ध्वज म्हणजे धर्मध्वज, आणि तो धर्मध्वज खाली टाकला. आणि खाली टाकल्याच्या नंतर देहूतील लोकांनी त्या नांदुरकीच्या वृक्षापाशी लावलेला असतो बघा, मोठा असणारा, उंच असणारा, आकाशामध्ये असणारा त्या आपल्या वारकऱ्याची पताका धर्मध्वज आहे. आणि तो धर्मध्वज आजपर्यंत देहूकरांनी कोणालाही दिलेला नाही. किती जण भले भले असणारे 375 वर्ष झालं जगद्गुरु तुकोबारायांचा आता असणारा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे, पण आजपर्यंत कोणालाही तो धर्मध्वज दिला नाही. पण आपल्या परिसराचं असणारं भाग्य आहे. आणि या भाग्यासाठी आणि महाराजांच्या प्रयत्नाला यश आलं. गुरुवर्य पुंडलिक महाराज देहूकर ज्यावेळेस कीर्तनाला आपल्या परिसरात मध्ये आले आणि महाराजांना त्यांना विनंती केली, महाराज आमचं एकच म्हणणं आहे, कीर्तनाची सेवा तुमची द्या अथवा न द्या, पण तुमच्या इथला जो पांडुरंगाने खाली टाकलेला धर्मध्वज आहे ना, तेवढा धर्मध्वज 7 दिवस आमच्या या सुवर्ण महोत्सवासाठी द्या. आणि महाराजांनी असणारा मागं पुढं न पाहता होकार दिला. आणि तो धर्मध्वज आपल्या परिसरामध्ये येणार म्हणजे आडसला येणार, हे आपलं परमभाग्य आहे. म्हणून सर्वांना दर्शनासाठी एक दिवस तरी त्या ठिकाणी येऊन त्या धर्मध्वजाचं दर्शन घ्या. तो धर्मध्वज काही आपण असा हे केलेला नाही, तो जगाच्या मालकानं पांडुरंग परमात्म्यानं असणारा तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना खाली टाकलेला आहे. म्हणून त्या धर्मध्वजाच्या दर्शनासाठी आणि महाराजातर्फे तुम्हाला मी निमंत्रण देतो की या शताब्दी सोहळ्यासाठी होईन तेवढं आपल्या परिसरातील जेवढे असतील भाविक मंडळी तेवढ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावी. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अभद्र शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युती ज्ञानेश्वर